पाहतालोचने लोचने रूप पाहतालोचने लोचने रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव सर्वसुखाचे आगर सर्वसुखाचे आगर बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर देवीवर तो विठ्ठल बनवा बरवा तो विठ्ठल बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर देवीवर तो विठ्ठल तो माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम 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 जय जय राम
Bye.
रूपपाहलोचनी रूपपाहतालोचनी रूपपाहतालोचनी सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर देवीवर तो विठ्ठल बनवा बरवा तो विठ्ठल बापर भूमा देवीवर बापर भूमा देवीवर देवीवर तो विठ्ठल तो माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय राम हरि जय जय राम जय राम हरि जय जय राम हरि
रंग
कमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हापासी मी तो अल्पचे संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी तुका म्हणे देवा प्रेम किंवा काही भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पांडुरंगा करो प्रथम अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ज्यांची केली स्मरण हो ये सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता आता वंदो रंगभूमिका कीर्तने उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रुते देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहीर तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी आपल्या या सनई गावी कोपरनाथ भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये प्रातिवार्षिक स्वरूपामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं एक 2-3 दिवसाचा महोत्सव या ठिकाणी कोपरनाथ देवस्थान ट्रस्ट त्यांचे सर्व सदस्य मंडळी यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असतो। हरिभाऊंचा फोन दरवर्षी येतो, दरवर्षी सेवा आहे। मग आता एकादशीच फिक्स करू आपली कोणी संपन्न होत असतो। भगवान कोपरनाथाचं हे पवित्र स्थान आहे, सुंदर पवित्र परिसर आहे। थोडा आता उन्हाळ्यामध्ये यावर्षी पाऊस काळ कमी असल्यामुळे झाडं थोडी पानगळ आहे, पण हा परिसर नयनरम्य आहे। तशी या वन ह्याच्यामध्ये का नाही पान न गळणारी झाडं अशी ती दुसरी असते तसली लावायला पाहिजे जरा जास्त, म्हणजे उन्हाळ्यात सुद्धा गार हिरवा राहतं ते असतात काही झाडं डोंगरावर लावतात बघा। तिकडं परिसर सुंदर आहे कारण ही तपश्चर्याची भूमी आहे। वटवृक्ष शिवालय ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी साधू महात्म्याने तपश्चर्या केलेलीच असते सकारात्मक। आणि हा परिसर सर्व महात्म्यांचा परिसर आहे। एक काळ असा होता की या परिसरामध्ये अनेक शुद्ध संत राहत होते, हे मुकुंदराव स्वामी पासून हा सगळा परिसर। आणि त्यामुळे एखाद्या शुद्धाचं स्थान या ठिकाणी आणि त्यांनी या कोपरनाथ भगवंताची केलेली स्थापना आराधना आणि त्याची परंपरा ग्रामस्थ चालवत आहेत। एकादशी आज तर कालची धरायची का आजची धरायची असा प्रश्न निर्माण होता माणसाच्या मनामध्ये। मग त्याच्यात ब्राह्मण मंडळींनी तिसरंच काढलं। पुन्हा मला एक दोघाचा फोन आला, म्हणले आम्ही ब्राह्मणाला विचारले ते म्हणले की कालचीच करा ना, आज द्वादश सोडा पुन्हा महाशिवरात्र धरा। मी म्हणलं मग आमचं सगळं जाऊ द्या, मग केस मुसळ पाण्यात, तसं जमत नाही। आपली एकादशी आजचीच आहे कारण आजच्या तिथीला सूर्य स्पर्श करतो, त्यामुळे एकादशी आजची धरावी लागते।
मग महाशिवरात्रीचा उपवास कसा करायचा? उद्याचाच. मग एकादश सोडायची कधी? त्याला शास्त्रानं आपल्या असं सांगितलेलं आहे, एकादशीचा उपवास सकाळी सकाळी उद्याच्याला भगवंताच्या पायाचं तीर्थ घेऊन सोडायचा. तीर्थ घ्यायचं आणि प्रार्थना करायची की आम्ही एकादशीचा उपवास सोडतोय, पारणं देवा आमचं कबूल करा. भगवंताच्या पूजेचा जो तीर्थ असतं ते तीर्थ घ्यायचं सकाळी, म्हणजे तीर्थ घेतलं की एकादशीचा उपवास संपला आणि मग महाशिवरात्रीचा सुरू करायचा आणि दोन्हीची मिळून द्वादश पुन्हा परवा करायची. असा त्याला धर्मशास्त्रीय निर्णय आहे. हा वारकऱ्याचा बरं का, वारकरी संप्रदायाने जो नियम केला त्याचा हा नियम आहे. त्यामुळे जरा गोंधळ झालता, पण ज्या ज्या लोकांनी विचारलं त्यांना आपण सांगितलं. तसं मेसेज बी टाकली होती, काय होणार आहे, उलट बरं होईल, क्लिनिंग चांगली होईल तुमच्या शरीराची. त्याला त्या मशनरीला जरा विसावा पडत ना, सारखं भरायचं काम चाललंय, त्याला बी विश्रांती थोडी मिळत. तसं एकादशीला विश्रांती मिळतच नाही, उलट काम वाढतंय मशनीचं. पण एकादशीला आता काही साधं निघालंय का महाराज? ही फळं ही तर हिशोबाला लावायचीच नाहीत, काजू बदाम याचा हिशोब करायचाच नाही. बगरीची भाकर, बगरीचा भात, शाबुदाना, उपासाची भेळ, पुन्हा ताक, पुन्हा दही. एकादशीला उलट जास्त काम लागतं याला. म्हणून एकादशीचा पवित्र उपवास आहे. वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णवांचं मिलन आहे. विष्णू भक्तीला प्राधान्य देणारा वारकरी संप्रदाय, याच्यात शंका नाही. पण शिवाचा त्याग केलेला नाही, आम्ही भेद करत नाही. एकादशी आम्हाला सांगितली आमच्या संतांनी, सोमवारी बी सांगितला, एकादशी व्रत सोमवार न करसे काय तुझी गती होईल नेनो. एकादशी करा, सोमवार करा. आणि 5 जी पर्व काळ सांगितलीत, पर्व विशेष भागवत धर्मी 5 पर्व आहेत. त्यामध्ये रामनवमी, नरसिंह जयंती, हनुमान जयंती हे तर आहेत, पण त्याच्यामध्ये सांगितलं उत्तम महाशिवरात्र. महाशिवरात्र ही उत्तम आहे. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास हा विशेष उपवास असतो. भगवान परमात्म्याचा आराधना करण्याचा तो दिवस आहे. त्या हेतून ही सनईकर मंडळी ह्या 2-4 दिवसाचं कार्यक्रमाचं नियोजन करतात. त्यामध्ये आजच्या या एकादशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे. हरिभाऊने ती मला दिली. म्हणले एक सेवा तुमची, म्हणलं आहेच आपली, कुठं जाते आपली, काय आपलं काय. हा शिवरात्रीची मागितली होती, पण ती शिवरात्रीची काय जरा ते आमचे एक संन्यासी मित्र आहेत आणि त्यांच्या मठावर 2-3 वर्षापासून चालू आहे. आणि 2-3 वर्ष झालं त्यांची चालू असल्यामुळे ते काही सोडिनात. आपली तर एकादशीच राहू द्या, काय एक कोणची बी करायची ते सेवा, काय फरक पडत आहे. एकादशीला आपला एकादशी महाशिवरात्र आपला काही भेद थोडाच आहे. एकादशीची जर ठेवली तरी काही फरक पडत नाही. तर या निमित्तानं सेवा करण्याचा योग आला. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबर यांचा हा अभंग भगवान शंकराची प्रार्थना करून परमात्माच्या समोर आपलं हृदय प्रगट करणार आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबर या अभंगाच्या द्वारे हृदयातले बोल परमात्मा विश्वनाथ भगवंताच्या चरणी समर्पित करतात, प्रगट करतात. तुकोबरांनी तीर्थयात्रा केल्यात बरं. एका देवतेचं उपासना जरी आपण करत असलो तरी अन्य देवतेचा तिरस्कार नाही करायचा, हे तुकोबरांनी आम्हाला शिकवलं. हा, तुकोबरांनी सर्व पाहिल्यानंतर मग आपलं मत मांडलं. वाराणसी गया पाहिली द्वारका, वाराणसी पाहिली, द्वारका पाहिली. पाहिली शब्द आहे. वाराणसीला जाऊन तुकोबर आहे म्हणजे पाहिली म्हणजे गेल्याशिवाय पाहिली का? गेल्यावरच पाहिली ना, बिगर जाता थोडीच पाहिली. पाहिली शब्द हा बिगर जाता येत नाही. मग वाराणसीला तुकोबराय गेले. मग काही लोक ते तुकोबरायचं नाव घेऊन काशी बिशी काही करायची नाही म्हणतात. बरं, तुला सांगितलं कोणी, तुला बरं तेवढाच अभंग सापडला. तुकोबरायच्या चरित्रामध्ये आणखीन एक अभंग आहे.
मोल देवनिया धाडी वाराणसी मेला आला त्याशी अर्ध पुण्य. हे तुकोबरायचा अभंग आहे. जर समजा आपल्याला जाणं होत नाही, समजा तात्यासारखा माणूस आहे, बाबा मला काय जात नाही, जातो हे धर 150 तुला खर्चायला, 150 खर्चायला दिले तर त्याचं पुण्य लागतं बरं का. पण कुणाला? काशीला जाणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला नाही. दारू पिणाऱ्याला तुम्ही खते आला, महाराज मला जायचंय हो काशी यात्रेला, म्हणजे मग माझी परिस्थिती नाही. तुमचं लोक ऐकतात, जरा लोकांनी सांगा ना मला मदत करायला. तुकोबरा म्हणले काय हरकत नाही, सांगतो बाबा. आणि मग तुकोबराचं प्रवचन चालू होतं, दगडावर बसलेले तुकोबरा घोंगडी टाकून, अरे बाबा नो आपल्याला जाणं होत नाही, तर जो माणूस चाललाय त्याला सहकार्य केलं पाहिजे बरं का. आणि मग तो अभंग तुकोबराने लिहिला, मोल देवनिया धाडे वाराणसी. सर्व लोकांनी ऐकलं, काय असं ते चाराने आपण त्या टायमाच्या काळातलं दिलं. एक म्हातारी आजी गरीब, ते म्हणले महाराज माझे पैसे द्यायला काही नाही, पण ही तांबे आहे, ही तांब्या देते मी. ते म्हणलं आता हे तांबे नेऊन काय करू, तांब्याचा काय उपयोग येणार आहे. तुकोबरा म्हणले तुझं भागते का तेवढ्या पैशात? म्हणले नाही भागत माझं, एवढे शेत काय होते महाराज. त्या आजीला म्हणले आणि इकडं तांब्या. तांब्या आणला. तुकोबरा ज्या दगडावर बसले होते त्याच्यावरली घुंगडी थोडी बाजूला केली आणि त्या दगडाला तांब्या लावल्याबरोबर तो तांब्या सोन्याचा झाला. आणि मग सांगितलं जा हे घे, तुझी यात्रा पूर्ण कर. तुझं यात्रा करून मावंद्या सहित उरकत आता. तुकोबराचा अधिकार सामान्य नव्हता. लोक उठले निघाले तांबेन परत गोळा कराय. तुकोबरा उठले, ते दगड उचलला विहिरीमध्ये टाकला, निघून गेले डोंगराव भाजनाला. पुन्हा दगड तो ठेवला नाही. तुकोबरा स्वतःच परिस होते. तुकोबरांचं चरित्र आगाध आहे, सगळं सांगायचं नाही मला. तुम्हाला ऐकायचं असलं तर 20 तारखेपासून पावनधामला या, म्हणून उलसक सांगितलं थोडं, तुम्हाला उगाच चुटका लागावा म्हणून. महिन्याला माझ्या आधी पंढरपूरला असतात मठावर. आमच्या मठावर येणारा पहिला वारकरी म्हणजे मामा आहे आमचे. तिथं असतातच, मी जायच्या आधी त्यांची वळकट लागलेलीच असते तिथं यात्रा. त्यांचं वय आता वया बरं फुकट झालंय किंवा माणसं इथं फुकट का पाहतात. पारावर बसून कुठं करण्यापेक्षा अख्या गावाचं दोन दूध बसायचं, घेण्या देण्याचं काही बिगर कामाचं, त्यापेक्षा वाऱ्या करायला काय बिघडायला लागलंय. त्यांची जोडीदार होते, मग हार घेऊन आले, ते कुठं गाडले की पुन्हा बाहेर गेले काही कुठून. ते पहिले येत होते, ते तिकडं उभा आहेत, हा ते पुन्हा काही आले नाहीत नंतर. 20 तारखेपासून पावनधामला चरित्र सुंदर ऐकायला मिळणार आहे, त्यामुळे थोडंच सांगितलं. आता तुकोबरायांचा एवढा अधिकार, त्या तुकोबरायांनी ज्या वेळेला सगळ्या तीर्थाचा धांडोळा घेतला आणि मग आपलं मत मांडलं. परिणये तुका पंढरीसी वाराणसी गया पाहिली द्वारका. परिणये तुका, मी सगळे तीर्थ पाहिले, ऐकिले, पण पंढरपूर सारखं तीर्थ मला कुठलं आवडलं नाही. हे तुकोबराने मत मांडलं, पण अगोदर सगळं बघितलंय. उदंड पाहिले, उदंड उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र पहिले, उदंड वर्णिले क्षेत्र पहिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र पहिले, पाहिले शब्द आहे. उदंड ऐकिले, पण पंढरपूर मला आवडलं,
आता त्याचा आवडीचा विषय आहे की हो, पण याचा अर्थ असा नाही की दुसरी. मग ज्या वेळेला आपल्या भक्तीमध्ये बघा, भारतीय संस्कृतीमध्ये भक्तिपराधीनता भक्तिपरायणता तर आहेच आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील. ज्ञानोबा लिहितात प्रत्येक माणूस भक्तिपरायणच आहे. भजनशील म्हणजे भक्तिपरायण नाव. आता एवढंच आहे की हरी भक्त परायण असा शब्द आहे का नाही, हरी भक्त परायण. आता प्रत्येक माणूस भक्त परायण आहे, फक्त महागाला शब्द बदलले. कोणी म्हैस भक्त परायण, कोणी गाय भक्त परायण, कोणी शेती भक्त परायण, कोणी बायको भक्त परायण, कोणी पण परायण आहेच. भक्ती परायण हा शब्द प्रत्येक माणूस भजनशील आहे. भक्ती प्रत्येक जण करतो, तो कोणाची करतो हा स्वतंत्र विषय आहे, पण भक्ती करतो. तसं भारतीयामध्ये भक्तिपरायणता आहेच, मात्र ती भक्ती योग्य व्हावी याच्याकरता तुकोबरायासारखे महापुरुष मृत्यू लोकांमध्ये येऊन आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवत असतात. तुकोबराय भक्तीचा मार्ग दाखवतात, भक्तीचा रस्ता दाखवतात. या समाजाला भक्तीचा मार्ग कळला पाहिजे, त्या मार्गाने चलून दाखवतात. केवळ नुसतं सांगून बाजूला राहत नाहीत, बोलून करून दाखवतात. उजळा वया आलो वाटा, खरा खोटा भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. वारावया सुभक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम धर्म. तुकोबराय कशा करता आले, हे वाढवण्याकरता आले. वाढावया सुख, वाढावया भक्ती, आणि वाढावया भाव, आणि वाढावया धर्म. या चार गोष्टी आहेत. सुख वाढवायचं असेल तर भक्ती वाढवावी लागेल, भक्ती वाढवावी वाटत असेल तर त्या ठिकाणी भाव पाहिजे, आणि भाव निर्माण करण्याकरता धर्मजागृती पाहिजे. तुकोबराय म्हणता आम्ही त्याच्याकरता आलो, आम्हाला भक्ती वाढवायची आहे, भक्तीचा मार्ग दाखवायचा आहे. काय भक्ती केली पाहिजे ते महत्वाचं आहे. आणि तुकोबराय भक्तीचा मार्ग दाखवतात, पण तो मार्ग दाखवत असताना स्वतःचा मार्ग काढत नाही बरं का. तुकोबरायांनी मार्ग स्वतःचा काढला नाही, जो पूर्वीचा मार्ग आहे तोच दाखवला. वेदमार्गे मुने गेले, त्याची मार्गे चालिलो, न कळेची विषय अंदा म्हणून उघड बोललो. जे रस्त्यानं अगोदर मार्गे बहुत याची गेले साधू संत, याच मार्गाने संत गेलेले, त्याच लोकांना मार्ग तुकोबराय विचारतात आणि तो मार्ग आपल्याला दाखवतात. सोपा करून मोडून या वाटा, सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, चाले ऐसा. बर का आता कुणी माणसं म्हणतील भक्तीचा मार्ग का दाखवतात तुकाराम महाराज आम्हाला? आम्ही काही त्यांना विचारले काय? त्याचं कारण आहे, कारण आपण जर भक्ती नाही केली तर आपल्याला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार नाही. हे म्हणतो असं नाही, महाराजांचे शब्द आहेत. भक्तिवीन पशु कशासी वाढला, सटवीने नेला. काय तुकोबरायची भाषा जरा कडक आहे, तुकोबराय जरा कडक बोलतात ना. त्या ज्ञानोबरायांची भाषा मवाळ आहे. ज्ञानोबराय जरा गोड बोलतात, ज्ञानोबराला रागवत नाही. लईच रागवले तर मूर्ख म्हणतील, मूर्ख. हे रवी तरी मी मूर्खू, नाही तर खंती खंती कर्माची ते गावंडी गाढव, याच्यापेक्षा लई काही बोलत नाही ज्ञानोबराय. तुकोबरायचे तसं नाही, तुकोबरायच्या हातात काठीच आहे ती.
तुकोबरायाचा दणकाच कानाखाली जाळ काढणार तुकोबराय. तुकोबराकडे बोलतात अरे तुला भक्ती येत नाही तर कशाला पशु वाढला, भक्तीविने पशु कशाशी वाढला. मेला असता तर काही आमचं काही नुकसान झालं नसतं म्हणले. जन्माला तेव्हा जायला पाहिजे होतं. भक्ती करत नाही तो पशु आहे, जनावरासारखं जीवन आहे, तुच्छ जीवन आहे. एवढ्यासारखा माणसासारखा सुंदर देह मिळालेला असताना केवळ खावं प्यावं विषय भोग भोगावेत, कुत्र्यासारखं जीवन जगावं, जनावरासारखं जीवन जगावं, त्यात माणसाचं विशेषत्व नाही. माणसाचं विशेषत्व त्यानं भक्ती केली पाहिजे. परमात्म्याची प्रार्थना, परमात्म्याचं चिंतन, परमात्म्याचं भजन यानं केलंच पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आपल्या माणूसपणाचं फल आपल्याला मिळावं, आपल्याला भगवंताला दिलेला माणूस देह त्याचं सार्थक व्हावं, याच्याकरता तुकोबाराय आपल्याला भक्तीचा मार्ग दाखवतात. भक्ती केली पाहिजे. आणि मग ती भक्ती करत असताना त्या भक्तीमध्ये काय बघा, भक्ती करण्याची इच्छा प्रत्येक माणसाची आहे, नाही असं नाही. मी म्हणलं ना भक्तपरायणी सगळेच आहेत, पण परमात्म्याची भक्ती हे हळूहळू बोला. स्वयंपाकवाले हा तुमचे शब्द उठवायचे नाहीत, नाही तर साबुदाण्याची खिचडी होऊन आमचीच खिचडी कीर्तनाची व्हायची. विठाला आमच्या जवळ सामर्थ्य नाही, इच्छा आहे भक्ती करायची. आणखीन एक तुम्हाला वाक्य सांगतो. देव भेटण्याची प्रत्येकाला इच्छा आहे, प्रत्येकाला इच्छा आहे. नास्तिक असला तरी असं कसं काय सांगतो. देव जरी नको असला तरी सुख कोणाला नको आहे. किती मोठा नास्तिक असू द्या, कधी मंदिरात न येणारा असा बी असला तरी त्याला सुख पाहिजे का नाही, पाहिजे का नाही, पाहिजे. आणि सुख आणि देव वेगळं नाही. सुख रूपाई साधुजा कोण सांगा, 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 सुख रूपाई माझा पांडुरंगा सारी खातो, माझा पांडुरंगा सारी खातो, सुखरूपाई तुझा कोण सांगा, सुखरूपाई तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा हो. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. भगवान परमात्मा सुखरूप आहे, सुखाचं आगर आहे, सर्व सुखाचे आगर वगैरे वगैरे वगैरे. देव म्हणजे सुख, आणि सुख म्हणजे मग सुख पाहिजे म्हणजे काय पाहिजे, देव पाहिजेच की. प्रत्येकाला प्राप्तीची इच्छा आहे, प्रत्येकाला. मग अडचण कुठे आहे, त्याला प्राप्त करण्याकरता जी भक्ती करावी लागते ते भक्ती करण्याची ताकद नाही. आम्ही गरीब आहे, दीन आहेत, आम्ही श्रीमंत नाही भक्ती करण्याकरता, दीन आहोत, गरीब आहोत. परमार्थामध्ये दीन कुणाला म्हणतात, ज्याचं तोंड भगवंताचं भजन करत नाही तो दीन आहे, ज्याचे पाय तीर्थयात्रेकडे जात नाही तो दीन आहे, ज्याच्याकडे परमात्म्याचं चिंतनाचं पुण्य नाही तो गरीब आहे. पैशाचा इकडे हिशोब लागत नाही. आपल्या नजरेमधला गरीब वेगळा, आपल्या नजरेतला दीन वेगळा, आणि संतांच्या नजरेतला दीन वेगळा. इंद्रियाच्या अधीन जाऊन इंद्रियाच्या आहारी गेलेला
ज्याच्या ताब्यात इंद्रिय येत नाहीत तो दुबळा आहे, तो दीन आहे. इंद्रियाचं तो ऐकतो, इंद्रिय त्याचं ऐकत नाही. जीभ म्हणील तेच खावं, डोळे म्हणतील तेच बघावं. इंद्रियाच्या मनावर चालणारा गुलाम, इंद्रियाचा गुलाम झालेला तो दीन आहे, तो दुबळा आहे, तो गरीब आहे. त्याच्या मनावर इंद्रिय चलत हा परमार्थातला दीन. आणि आपल्या नजरेतला दीन कुठला? गरीब परिस्थिती, बाबा खायला भाकर नाही, चूल पेटत नाही 2 दिवस, असा गरीब. तो गरीब नसतो. गरीबाची श्रीमंताची व्याख्या वेगळी आहे. श्रीमंत पैशावाला असला म्हणजे श्रीमंत असतो असं नाही बरं का. मला सांगतो मी, मग तुम्ही सांगा कोण श्रीमंत कोण गरीब आहे. जर आपण खेड्या गावात गेलो आणि एखाद्या झोपडीमध्ये एखाद्या माऊलीकडे गेलो, पाहुणी असलावी किंवा नसली तरी, ते गेल्याबरोबर महाराज या बरं झालं आलात, आलात बसा बसा, लगे पाणी देते आणि चहा ठेवलाय, चहा पिऊनच जा बरं का असं म्हणते. आणि मग चहा करताना दूध मस्त निरस घरचं आहे, साखर मुठीनं टाकलेली, चहा एवढा येतो की ती कप भरून बशी सांडूस तर आपण पातेलं घेऊन घ्या, आणखीन थोडा उपवास आहे काय वेळायला लागलंय, एवढा चहा देणार. आणि तर जर तुम्ही मोठ्या बंगल्यात गेला शहरात, तर चहा पिऊन जा असं वाक्य नसतं. चहा घेताना इथून सुरुवात होती. मग एखादा आमच्यासारखा धटेकड म्हणतो चहा घ्यायला चालू ठेवा, असं म्हणलं की ती बाई ठेवते चहा, पण त्याच्यात मुठीनं साखर टाकत नाही, चमचेनं. कारण मोठ्याच्या घरात चमचे जास्त साखर टाकायला. ते चमच्याशिवाय त्यांचा कारभार होत नाही, चमच्यानं साखर पडते. आता साखर पडते पण चहा किती येतो माहिती का? कप भरून नाही, त्या कपात पाणी चहा. मग श्रीमंत कोण गरीब कोण बघा. पैशावर गरिबी श्रीमंती ठरत नसते. संतांना त्याचा विचार करायचा नाही, तो कोबर आहे किंवा आधी करून संत ज्या विचार करतात का नको जोर माझ्या माहितीला. जो परमार्थ करण्याकरता दुबळा आहे तो दीन आहे. इंद्रियामुळे त्याला दीनत्व आलंय. त्याचे डोळे परमात्म्याला बघण्याकरता तयार होत नाही, त्याचं तोंड भगवंताचं भजन करण्याकरता तयार होत नाही. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, 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 आम्ही केलो नारायणे. इंद्रियामुळे दीन अवस्था आलेली आहे. परमार्थ करण्याची ताकद त्याच्या अंगात राहिलेली नाही. तो खऱ्या अर्थानं कोण आहे? दीन. तो खऱ्या अर्थानं कोण? दुबळा. पंढरपुराकडे त्याचे पाय निघत नाही, तो कोण? दुबळा. मंदिराकडे दर्शनाला ज्याला जाऊ वाटत नाही तो दुबळा, तो दीन आहे. खऱ्या अर्थानं तो दीन आहे. परमार्थ करण्याचे सामर्थ्य त्याच्यामध्ये नाही. आणि परमार्थ केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय परमात्मा सुखाची अनुभूती प्राप्त होणार नाही. मग तुकोबरांनी काय केलं? भगवान विश्वनाथाच्या दर्शनाला गेल्यानंतर विश्वनाथ असणारे बलवान आहेत आणि विश्वनाथाकडे ताकद आहे, सामर्थ्य आहे. विश्वनाथ अखंड भजन करतात. राम तुझे सदाशिव, ऐका नाही, भगवान अखंड परमार्थामध्ये रत आहेत. त्यांच्याकडे सामर्थ्य आहे, विश्वाचे नाथ आहेत. आणि मग तुकोबर आहे त्यांच्याकडे बोलत असताना आपल्या हृदयातले बोल प्रगट करतात. तुकोबरा म्हणतात, हे विश्वनाथजी, मी परमार्थ करण्याकरता दीन आहे, दुबळा आहे. तुम्ही मला काय करा, मला कृपा करा पहिल्या चरणात.
प्रार्थना केली विश्वनाथाकडे, तुम्ही विश्वनाथ, विश्वाचे नाथ आहेत तुम्ही. भगवान शंकर विश्वनाथ आहेत. तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ. आता जरा इथे लक्ष द्या. तुकोबराय स्वतःला दीन समजतात, रंक समजतात, अनाथ समजतात. तुकोबराय काय दीन आहेत? अरे तुकोबरायचा अधिकार केवढा आहे? तुकोबरायच्या नावानं काळ चळचळा कापतोय. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. एवढी ताकद तुकोबरायांकडे आहे आणि एवढं सामर्थ्य तुकोबरायाकडे असताना तुकोबराय म्हणतात मी दीन आहे, मी रंक आहे, अनाथ आहे. महाराज माझ्यावर कृपा करा, मी अनाथ आहे हो. अनाथ म्हणतात स्वतःला. मग असं का? त्याचं कारण आहे, मोठ्या माणसासमोर बोलत असताना आपण अनाथच स्वीकारायला लागतं. महाराज क्षमा करा, अपराध, मी अनाथ आहे, मी गरीब आहे, मी दीन आहे, माझ्याकडे परमार्थ करण्याची ताकद नाही, सामर्थ्य नाही. तुम्ही विश्वाचे नाथ आहेत, मात्र मी अनाथ आहे. कारण कसं आहे, समोरच्याकडून जर काही मिळवायचं असलं तर तिथं आपल्याला भाषा ही नम्रपणाचीच लागते. मिळवायचं म्हणल्यावर बोलता आलं पाहिजे ना. मिळवताना मागायला गेल्यानंतर जर काही मागायचं असलं आणि तिथं मागताना जर भाषा त्याची जर टाईट असली तर ते मिळत नाही. मागताना बोलावं कशी पद्धत आहे ना. ते एक मनुष्य पैसे मागण्याकरता गेला. त्याला काय मुलीच्या लग्नाला पैसे पाहिजे असतील. मोठे शेठजी श्रीमंत सावकार मोठे होते, त्यांच्या घरी गेला पैसे मागायला. गेल्यानंतर वाड्यात गेला आणि वाड्यात गेलो त्यानं शेठजीला बघितलं. शेठजी असे जरा टप्प होते, डबल डेक्कन ऑटो रिक्षा, असे मोठे, असे तब्येत जरा फुल होती. ते गेल्यावर बघितलं त्यानं, मागायचं सोडून ते हसायला लागलं. हे शेठजी म्हणले कशाला आलता, कशाला, का हसायलाच कशामुळे तू? आलतो म्हणला मी पैसे मागायला, पण तू हसायला कशामुळे? मग मला हसूच आवराना. म्हणलं का हसायलाच? मला प्रश्न पडलाय, मला तुम्हाला मेलीवर बाहेर कसं काढावं. आता असं म्हणलं का त्याला पैसे देतील का? शेठजी म्हणले काय मूर्ख मनुष्य, आता तुला बोलायची अक्कल नाही, आता तुला पैसे मागायला आलास ती सोडून तुझं माझं मारायचं पडला का तुला? मूर्ख कुठला उचला आपल्या टाका खोलीत बंद करा. त्याला बंद खोलीत कोंडून टाकलं. त्याच्या बायकोनं वाट बघितली, मालक गेल ते आले नाहीत, मालक गेल ते आले नाहीत. म्हणून ती आली महागून मालकीन. तिने बघितलं शेठजीला. शेठजी अहो आमचे मालक आले. काय म्हणजे मालक? बोलायची अक्कल आहे त्यांना? पैसे मागायचे सोडून म्हणते आले, म्हणतो मेलीवर बाहेर कसं काढावं? मालकीन म्हणले आमच्या मालकाला खरंच बोलायचं कळत नाही आणि त्यांच्या लक्षात बी काही गोष्टी येत नाहीत म्हणली. लोकांनी तुम्हाला जर मेलीवर बाहेर काढायचं ठरलं तर लोक तुमचे तुकडे 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 करून काढतील म्हणजे. आता एवढा मोठा बोजा काय एकट्याला उचलन का? तुकडेच करावे लागतील की म्हणजे. एवढं कळत नाही साधू. ते म्हणला मालक असला आणि मालकीन असली. मालक म्हणतो मेलीवर बाहेर कसं काढावं आणि मालकीन म्हणते तुकडे करून बाहेर काढावं. तिला बी उचललं टाकलं तर खोलीत कोंडून. मूर्ख कुठल्या यांना बोलायचं कळत नाही. थोड्या वेळ गेल्यानंतर त्या त्यांचं पोरग म्हणला मायबाप गेले ते तिकडच. म्हणला काय भानगड आहे? ते पोरग आलं. आल्यावर काय रे? अहो आमचे पिताजी माताजी आई वडील आले होते. काय तुझे आई वडील? बोलायचं कळतं? काय बोलले? वडील म्हणतो तुझा मेलीवर बाहेर कसं काढावं आणि आई म्हणते तुकडे तुकडे करून काढावं. हे काय पद्धत झाली? म्हणला आमचे आई वडील शिकलेले नाहीत, मला अडाणी आहेत, त्यांना बोलायचं काय कळायला लागले आणि त्यांच्या लक्षात येत नाही म्हणलं काही गोष्टी. अहो म्हणला लोक तुम्हाला बाहेर काढायचा त्रास कशाला करून घेतील, माडी सहित फुकून देतील म्हणलं. असं म्हणल्यावर त्याला काय मिळणार आहे का? त्याला मिळू शकत नाही. म्हणून परमात्म्याच्या समोर मोठ्या माणसाकडून आपलं काम करून घ्यायचं. Oh!
ज्या वेळेला भगवंताच्या समोर उभं राहतात त्यावेळेला आपलं थोरपण प्रगट करत नाही. तेव्हा मी दीन आहे हो, मी रंक आहे, मी अनाथ आहे, तुम्ही माझ्यावर कृपा करा. तुम्ही विश्वनाथ, दीन, रंक, मी अनाथ, मी अनाथ आहे, मी दीन आहे, मला भक्ती करायची आहे. मात्र तुम्ही कसे आहात? तुम्ही विश्वाचे नाथ. विठोबार खोमाई तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे. वाटलं तुकोबर आहे तर तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोकीचे. तुकोबर आहे शब्द आहेत, आम्ही त्रैलोक्याचे राजे आहेत. पण भगवान विश्वनाथाच्या समोर आपला दीनपणा. तुम्ही विश्वनाथ, दीन, रंक, मी अनाथ. आणि मग मी तुमचं दर्शन करतोय, तुमच्या पाया पडतोय, पण तुम्ही काय करा माझ्यावर? कृपा करा विश्वाचे नाथ आहेत, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. माझी इच्छा एवढीच आहे, माझ्याजवळ एकच भांडवल आहे, काय? पाया पडावे हे माझे भांडवल. माझ्याजवळ एकच आहे, तुमच्या पाया पडतो मी. पाया पडणं म्हणजे शरणागती आहे. तुमच्या सर्वस्व तुमच्या चरणावर अर्पण केलंय, पाया पडलोय. इच्छा एवढीच आहे, कृपा कराल ते थोडी थोडी कृपा करा. तुमच्या
तुमच्या कृपेचा आम्ही पोचणे आहोत, आम्हाला तुमच्या कृपेची अभिलाषा आहे. हे भगवान शंकर, हे भोले बाबा, तुमची थोडीशी आमच्यावर कृपा करा. भगवान शंकराची प्रार्थना आहे, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. मी तुमच्या पाया पडलेलो आहे, माझ्यावर तुम्ही काय करा, कृपा करा. तुकोबारायांना लक्षात ठेवा, तुकोबारायांच्या अधिकाराकडे आपण पाहिलं तर तुकोबारायांचा अधिकार कमी नाही. तुकोबाराय अनेकावर कृपा करण्याचं सामर्थ्य तुकोबारायाकडे आहे. परंतु तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे लीन स्वीकारतात, लीनपणा, आणि म्हणतात भगवान शंकर भोले बाबा थोडी आमच्यावर कृपा करावं. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो वराडी. बरं, भगवान शंकर कसे आहेत? आशुतोष आहेत. आशुतोष म्हणजे शीघ्रम तोष्यति इति आशुतोष, जे लवकर प्रसन्न होतात ते भगवान शंकर. सगळ्या देवामध्ये लवकर प्रसन्न होणारे देव कुठले? महादेव. महादेव भोळा आहे, त्यांना काही जमतंय महादेवाला. काही द्या, पाणी वाहा, फुल वाहा, काही वाहिलं तरी ती. एक चोर महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला काहीच चोरायला मिळालं नाही, गावभर फिरलं त्याला चोरीला मिळालं नाही. शेवटी ते मंदिराकडे आलं, बघितलं तर एक घंटी दिसली त्याला वरी पितळीची टांगली. देवाच्या, पण ती नेमकी देवाच्या वर टांगली होती घंटी. म्हणला काहीच मिळालं नाही. देवा म्हणला तुझी घंटीच नेतो म्हणला चोरून. आता पाया पडला, ते अगोदर पाया पडला, घंटी नेतो म्हणला, पण हाताला येईना. मग पिंडीवरच उभं राहिलो. पिंडीवर उभं राहून घंटी चोरण्याकरता घेतली. भगवान शंकर एवढे भोले. भगवान शंकर म्हणले लोक पाणी वाहतात, बेल वाहतात, फुलं वाहतात, या महात्म्या महापुरुषांना तर स्वतःलाच मला वाहिलं. भगवंताने त्याच्यावर कृपा केली. एवढे भगवान शंकर आशुतोष आहेत, त्याने स्वतःलाच दिलं. लवकर प्रसन्न होणारे देवता म्हणजे भगवान शंकर आहे. आणि ते देताना मागं पुढे बघत नाही, मागल ती वर देऊन टाकतात. ते पुढे काय व्हायचे ते होईल. त्या भस्मासुरानं वर मागितला, ते रोज चित्ता भस्म आणून द्यायचा. देवाची सेवा करायचा ना, रोज रोज भस्म आणून द्यायचा. आणि एक दिवशी जरा त्या चेहरा सुकल्याला. भगवान शंकर म्हणले का रे चेहरा सुकला? रोज आणतो म्हणला भस्म, रोज हुडकीत जावं लागते. माणसं मेली, कोण्या गावात मेलीत, कोण्या गावात मेलीत, ते हुडकीत जाऊन मग हुडकायचं. तुम्हाला रोज ताजा आणून द्यायचं. काय साधं कष्ट करावं लागतात का? आज लय परेशान झालो, मला लवकर मिळालंच नाही, पण शेवटी मिळालं म्हणून बरं झालं. बरं मग तुझी काय इच्छा आहे? एक मला वर द्या म्हणला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन ती भस्म होईल. म्हणजे मला तुम्हाला भस्म आणून द्यायला सोपं. भगवान शंकर म्हणले बरं ठीक आहे, तथास्तु. ह्याचा परिणाम बघितला नाही, काही नाही, काही नाही. भगवान शंकर तथास्तु म्हणले. आणि मग त्याला डोक्यावर हाटवलं किती माणूस जळून राखवायचा, भस्म होऊ लागलं. आणि मग याच्या भस्मासुराच्या मनात आलं आता आपल्याकडे मोठी ताकद आली आहे, मी डोक्यावर कोणाच्या हात ठेवील ती भस्म होत आहे. आणि मग ती महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायली का? ती मला ह्यालाच भस्म करून टाकू, पार्वती बी मिळवून सगळंच आपल्याला. पुन्हा नगच म्हणलं आपल्याला वर कोणी दिलाय ते आपलं पुन्हा त्याच्या डोक्यावर. म्हणून तर अर्जुनाचे गोड शब्द आहेत, जयाची कृपा लाहे वरू. अर्जुन म्हणतो ज्या द्रोणाचार्याने मला शिकवलं, ज्या द्रोणाचार्याने मला मोठं केलं, अरे त्यांच्यावर मला बाण सोडायला सांगतो देवा. मी काय भस्मासूर अर्जुन म्हणे? मी पार्थ द्रोणाचा केला, जेने धनुर्वेद मज दिदला. अरे ज्या पार्थानं मला धनुर्विद्या शिकवली, ज्या द्रोणाचार्याने मला धनुर्विद्या शिकवली, त्यांना मारण्याकरता बाण सोडायचं, मी काय भस्मासूर नाही असा अर्जुन म्हणतो. जरा तो विषय स्वतंत्र आहे, ते अर्जुनाचे गोड शब्द आहेत. ते भस्मासूर देवाच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. देव पळायले पण आता काय वर देऊन फसले बोले बाबा. आणि मग आता ते पुढं हे महाग भस्मासूर. भगवान विष्णू म्हणले काय भानगड आहे, कुणीकडे पळायला लागला? म्हणले जरा बघा हे आमच्यावर बिला आली आहे, अडचण आली आहे, काय झालंय? म्हणले ते माझ्या डोक्यावर हात ठेवायले. म्हणले का डोक्यावर हात ठेवला की जळून जातंय, ते काय साध आहे का? ह्याला कुणी दिलाय वर? म्हणले मीच दिलाय. मग देताना विचार करता आला नव्हता का? म्हणले मला कुठं कळतंय, मागं त्याला मी देऊन टाकतो. आता बघा भाऊ म्हणले तुम्हीच बघा माझ्या मागेला जरी अडचण सोडा. बाबा म्हणले थांबा, काळजी करू नका. आणि मग सुंदर रूप घेतलं भगवान विष्णूने, मोहिनीचं, विश्व मोहिनीचं रूप घेतलं. आणि मग त्याच्या समोर आले. ती म्हणला ही तर पार्वतीपेक्षा सुंदर आहे. त्यानं भगवान शंकरला सोडलं, त्याच्याच मागं लागले. तिने मग त्याला असं गुलवीत नेलं मस्त बागेत. नाचायला सुरुवात केली, ती बी नाचायला लागलं. हिला बघून
बघून माणसं नाचतात बरीचशी. मी त्याचं सांगायला तुम्ही काय दुसरीकडे चालणार. आणि ते नाचवणारी हुशार पाहिजे ना. नाचवणारी हुशार होती, मोहिनी ती अशी नाचवायला लागली. ह्याला नाचण्यामध्ये दंग झाला. ते नाचता नाचता त्याला कळाना. मग ते दंग होऊन गेल्याबरोबर तिनं अगोदर कमरावर हात ठेवला, पुन्हा वरी आणला, पुन्हा छातीवर खांब, असं करत करत तिनं स्वतःचा डोक्यात ठेवला. हेनं बी ठेवला आपल्या डोक्यात, गेलं जोडून. भगवान शंकर म्हणजे बरं झालं वाचवलंय तर काही खरं नव्हतं. भगवान शंकर म्हणजे आशुतोष आहे. शीघ्रम तुष्यतीति आशुतोष. फार लवकर प्रसन्न होतात. तुकोबराय म्हणाले तुमच्याकडे भरपूर आहे, तुम्ही प्रसन्न लवकर होतात. मी तुमच्या पाया पडलोय, पण तुमच्यापाशी काय ऊन नसतं. ऊन तुम्हा पास संतोषी. काय तुमच्याकडे कमी आहे? धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिवा देखता प्रत्यक्ष. धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, मोक्ष आहे. 4 पुरुषार्थ तुमच्याकडे आहेत, काही कमी नाही. पण मी तो अल्पची संतोषी, मी अल्प संतोषी आहे. मला फार काही नाही पाहिजे, नाही मी अल्प संतोषी आहे. तुमच्या मी पाया पडलो, तुम्ही माझ्यावर कृपा करा. आता मात्र बोलता बोलता तुकोबार एक फार महत्वाचा शब्द वापरतात. तुकोबार म्हणतात, हे भगवान शंकर तुम्ही देव आहेत, भगवान आहेत. आम्हाला एका गोष्टीची अडचण आहे आणि तेवढं प्रेम तुम्ही द्या. शेवटच्या चरणात म्हणा तुका